मी डॉक्टर नसलो तरी अजूनही ऑपरेशन करतो आणि ऑपरेशन करायला वाघाचं काळीज लागतं, लांडग्याचं नाही. वाघाचे कातडे पांघरून लांडगा वाघ होत नाही. ये तो ट्रेलर है, पिक्चर अभी बाकी है. हे वाक्य आहे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचं. सध्या राज्यात गाजत असलेल्या ऑपरेशन टायगरच्या पार्श्वभूमीवर त्यांचं हे वाक्य फारच सूचक म्हणावं लागेल. शुक्रवारी शिवसेनेच्या दोन्ही गटांचा 60वा वर्धापन दिन पार पडला. ऑपरेशन टायगरच्या निमित्तानं एकनाथ शिंदे आणि उद्धव ठाकरे हे दोन्ही नेते आपापल्या मेळाव्यांमध्ये काय बोलणार याकडे सर्वांचंच लक्ष लागून होतं. या दरम्यान दोन्ही पक्षांच्या कार्यक्रमात कार्यकर्त्यांच्या संमिश्र प्रतिक्रिया पाहायला मिळाल्या. त्यानंतर लगेच दुसऱ्या दिवशी राज ठाकरे यांच्या मनसेचाही मेळावा पार पडला. तर उद्धव ठाकरे आणि एकनाथ शिंदे आपल्या मेळाव्यांमध्ये काय म्हणाले, उबाठा गटाच्या फुटीवर राज ठाकरेंचं म्हणणं काय, याबद्दलच सविस्तर जाणून घेऊया आजच्या व्हिडिओतून. नमस्कार, मी अवंती भोयर आणि कॅमेऱ्यावर आहे संदेश घुले. शुक्रवारी एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेचा गोरेगाव नेस्को सेंटरमध्ये तर उबाठा गटाचा षण्मुखानंद सभागृहात वर्धापन दिनाचा कार्यक्रम पार पडला. उबाठा गटातील फुटीच्या पार्श्वभूमीवर या दोन्ही मेळाव्यांकडे सर्वांचंच लक्ष लागलं होतं. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आपल्या मेळाव्यात म्हणाले की 60 वर्षांपूर्वी शिवसेना प्रमुखांनी शिवसेना जन्माला घातली आणि आज आपला वर्धापन दिन हिरक महोत्सव म्हणून साजरा करतो आहोत. आज एकनाथ शिंदे काय बोलणार, व्यासपीठावर कोण कोण येणार याकडे सर्वांचं लक्ष होतं. आज हा टायगर तुमच्या समोर उभा आहे. बाळासाहेब आणि धर्मवीरांचे विचार घेऊन आपण पुढे चाललो आहोत. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सर्वाधिक काळ पंतप्रधान म्हणून काम करण्याचा विक्रम केला. त्यांचा हा रेकॉर्ड 140 कोटी जनतेच्या विश्वासाचं प्रतीक असून 12 वर्षांच्या कार्यकाळात त्यांच्यावर कुणी एकही भ्रष्टाचाराचा आरोप करण्याची हिंमत केली नाही. यावेळी शिंदेंनी उद्धव ठाकरेंवरही तोफ डागली. ते म्हणाले की शिवसेना हा राजकीय पक्ष नसून भगवं वादळ आहे. जो भगव्याला विसरला तो राजकारणातून संपला, हे आपण पाहिले. खुर्चीसाठी तुम्ही बाळासाहेबांचे विचार आणि हिंदुत्व सोडलं. ज्यांना बाळासाहेबांचा तिरस्कार होता त्यांचा पुरस्कार तुम्ही करत आहात. आपण उठाव केल्यानंतर जनतेच्या न्यायालयात जिंकलो. आता सगळीकडे शिवसेनेचं वादळ घुंगवतंय. आपल्याकडे दररोज हजारो लोक येत आहेत. वेटिंग लिस्ट मोठी आहे. माझ्यासारख्या सर्वसामान्य शाखा प्रमुखाला आज महाराष्ट्रातील तमाम जनतेनं स्वीकारलंय. उद्धव ठाकरे सांगतात की ज्यांना जायचं आहे त्यांनी खुशाल जावं. त्यांच्या अहंकाराचा फुगा रोज फुगतोय. जा जा म्हणून सगळेच जाऊ लागले, पण ते का जाऊ लागले याचं आत्मपरीक्षण करा, असा सल्लाही शिंदेंनी ठाकरेंना दिलाय. तुम्हारे पाव के नीचे कोई जमीन नहीं, कमाल ये है कि फिर भी तुम्हें यकीन नहीं, अशा शब्दात यावेळी शिंदेंनी ठाकरेंवर टीका केली. मी म्हणणाऱ्या रावणाची लंकाही जळून खाक झाली, त्यामुळे मी नाही तर आम्ही म्हणा. सकाळी खासदारांना शिव्या द्यायच्या आणि संध्याकाळी त्यांच्याबद्दल चांगलं बोलायचं. तुम लढो हम कपडा संभालते है अशी शिवसेना चालत नाही. सेनापतीनं घरी बसून चालत नाही, पुढे यावं लागतं, असा टोला एकनाथ शिंदे यांनी उद्धव ठाकरेंना लगावलाय. दुसरीकडे उद्धव ठाकरेंनी आपल्या मेळाव्यात कार्यकर्त्यांना भावनिक आवाहन केलं. तुम्ही सांगाल तर आताच पक्षप्रमुख पद सोडतो, असं ते म्हणाले. संकटामागून संकट आली तरी संकटांना पुरून उरणारा शिवसैनिक जोपर्यंत माझ्या सोबत आहे तोपर्यंत काहीही होणार नाही. आज फुटलेले खासदार आपण काँग्रेसमध्ये विलीन होणार असल्याचं कारण सांगतात, पण 30 वर्षे भाजप सोबत राहून भाजपात विलीन झालो नाही तर काँग्रेसमध्ये कुठून विलीन होणार, असा सवाल उद्धव ठाकरेंनी केला. शिवाय शिवसेना विलीन होण्यासाठी नाही तर मराठी माणसाच्या आणि हिंदुत्वाच्या रक्षणासाठी आली आहे, असंही ते म्हणाले. एवढंच नाही तर फुटीर खासदारांच्या मतदारसंघातील मतदारांची माफीही त्यांनी मागितली. शिवसेनेला आज 60 वर्षे पूर्ण झाली असून गेली 12-13 वर्षे मी नेतृत्वाची जबाबदारी सांभाळतोय. पण आज माझ्यावर जे आरोप होत आहेत ते तुम्हाला खरे वाटत असतील तर तुम्ही सांगा. मी आत्ता या पदावरून पायउतार व्हायला तयार आहे, असं भावनिक आवाहन उद्धव ठाकरेंनी कार्यकर्त्यांना केलं. दरम्यान शनिवारी राज ठाकरे यांनीही आपल्या पदाधिकाऱ्यांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी SIR, जैन धर्मियांकडून रस्त्यावर ओढण्यात आलेले पांढरे पट्टे अशा विविध विषयांवर भाष्य केलं. खासदारांच्या फुटीवर बोलताना राज ठाकरे म्हणाले की आपल्याकडे खासदार फोडणं सुरू आहे. सत्तेसाठी राजकारण सुरू आहे. या सगळ्या गोष्टीकडे राजकीय पक्षांच्या कार्यकर्त्यांपेक्षा जनतेनं लक्ष ठेवलं पाहिजे. शिवाय या आमदार खासदार पळवापळवीमध्ये आपण आपल्या मूलभूत गोष्टी विसरून चाललोय. महाराष्ट्राची परंपरा, महाराष्ट्राचा इतिहास, देशाची परंपरा आपण विसरत चाललोय, असं राज ठाकरेंनी म्हटले. या संपूर्ण राजकीय घडामोडींमध्ये एक गोष्ट स्पष्ट झालीय, ती म्हणजे शिवसेनेच्या दोन्ही गटांसाठी हा केवळ वर्धापन दिनाचा कार्यक्रम नव्हता, तर आपापली ताकद दाखवण्याची आणि कार्यकर्त्यांना बांधून ठेवण्याची संधी होती. एकीकडे एकनाथ शिंदे यांनी ऑपरेशन टायगरच्या माध्यमातून संघटन वाढत असल्याचा दावा केलाय, तर दुसरीकडे उद्धव ठाकरे यांनी भावनिक आवाहन करत निष्ठावंत शिवसैनिकांना सोबत राहण्याचं आवाहन केलंय.
राज ठाकरे यांनी मात्र या सत्ता संघर्षाकडे व्यापक राजकीय चित्रातून पाहण्याचा प्रयत्न केला. आगामी काळात या सर्व घडामोडींचा महाराष्ट्रातील राजकारणावर कसा परिणाम होणार याकडे सर्वांचेच लक्ष लागले. तुम्हाला याबद्दल काय वाटतं ते कमेंट करून आम्हाला नक्की कळवा आणि महाएमटीबीच्या YouTube चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.